E20च्या मुद्द्यावरून नागपुरात काँग्रेसनं गडकरींच्या विरोधामध्ये मोर्चा काढला। गडकरींच्या घराकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला। शिक्षण, विद्यार्थी, बेरोजगारीवर सरकारनं मौन सोडावं असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे। E20, शिक्षण, विद्यार्थी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसने नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात मोर्चा काढला। गडकरींच्या घरावर मोर्चा काढण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं। काँग्रेसच्या मोर्चाविरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते गडकरींच्या घरासमोर जमले होते। पण पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा वाटेतच अडवला। नितीन गडकरींच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन होते। नितीन गडकरींनी भ्रष्टाचार केलेला, इथेनॉल निर्मिती करून गाड्यांचं गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये फार नुकसान केलेलं आहे। नितीन गडकरी सारख्या भ्रष्ट माणसाला राजीनामा द्यावा। माननीय नितीनजी स्वतःच आपल्या संरक्षणासाठी समर्थ आहेत, संघर्षातून आलेले आमचे नेते आहेत, पण जबरदस्ती चांगल्या व्यक्तीची ज्यांनी लाखोंना घर शेकडोंना आधार देण्याचं काम माननीय नितीनजींनी केलेलं आहे। त्या नितीनजीची बदनामी कोणी अशी करत असेल, पुरा देशाचाच नाही, नागपूरचाच नाही तर पुन्हा देशाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम माननीय नितीनजींनी केलं आहे। काँग्रेसचे याच्या पहिले खासदार होते विलास मुत्तेमवार, त्यांनी काय केलं, त्याचा फंड वापस द्यायचा, पण देशाची बदनामी आणि नागपूरची बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही। दुसरीकडे दिल्लीमध्येही E20च्या मुद्द्यावरून वातावरण तापलं। आम आदमी पक्षाने E20 पेट्रोल विरोधामध्ये जोरदार मोहीम सुरू केली। 4 ऑगस्टला गडकरींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली। पेट्रोल पंपावर ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय हवा। E20 पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी। जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी असल्यामुळे पेट्रोलची किंमत 84 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी करावी, अशा मागण्या केजरीवाल यांनी केल्या आहेत।